हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुमच्या सगळ्यांसाठी संकष्टी चतुर्थी विशेष गुलकंद मोदक घेऊन आलेली आहे. चला तर मग बघूया ही गुलकंद मोदकची रेसिपी मी कशी बनवली आहे. त्याच्यासाठी मी 1 कप इतकं खोबरं आणि पाव कप इतकं गूळ आणि अर्धा कप इतका गुलकंद, त्याचबरोबर रोज सिरप घ्यायचा आहे. आता एका टोपामध्ये तूप घालून घ्यायचं. थोडंसं गरम झालं की पाव कप इतकंच आपल्याला गूळ घालायचं आहे. गुलकंद ऑलरेडी खूप गोड असतं, म्हणून जास्त गूळ वापरायचा नाही. मग गूळ आणि खोबरं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं, म्हणजे टेस्ट एकदम बॅलन्स होते. गूळ आणि खोबरं छान मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये गुलकंद घालून घेणार आहोत आणि मिश्रण छानपैकी परतून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याला कलर आणि फ्लेवर इन्हान्स होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी रोज सिरपसुद्धा घालून घेणार आहे आणि छान मिक्स करत शिजवून घेणार आहे. मिश्रणामध्ये रोज सिरप घातल्यामुळे त्याला खूपच छान रंग आलेला आहे. आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि त्या सेम टोपामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी गरम करायला ठेवणार आहोत. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मोदकाला छान रोजचा फ्लेवर यावा म्हणून थोडंसं रोज सिरप घालून घेणार आहोत आणि पाण्याला मिक्स करून एक बॉईल आणणार आहोत. पाण्याला थोडीशी उकळ आली की मग आपण त्याच्यामध्ये मोदकांचं पीठ घालून घ्यायचं आहे. मोदकांचं पीठ नसेल तर नॉर्मल साधं जे तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि त्याची उकड काढून घ्यायची आहे, जशी मी दाखवते त्याप्रमाणे. झाकण ठेवून थोडीशी वाफसुद्धा काढायची. मग आपण एका परातीमध्ये घेऊन त्याला छानपैकी मऊ लुसलुशीत असं मळून घेणार आहोत. पीठ छान मळून झालं की मी दाखवते त्याप्रमाणे मोदक करून घ्यायचे आहेत. पीठ हातावर छान गोळा करून त्याला छान कळ्या पाडून मोदक करून घ्यायचे आहेत. नाहीतर माझी दुसरी आयडिया जी स्कूपवाली, त्याप्रमाणे तुम्ही मोदक करू शकता. एका बाजूला मी मोदक वाफवण्यासाठी मोदकांचं भांडं गॅसवर पाणी घालून ठेवलेलं आहे आणि जाळीला तूप लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीची पानं असतील तर तेही तुम्ही जाळीवर ठेवू शकता, म्हणजे मोदक जाळीला चिटकत नाही. तूप लावलं तरीही मोदक जाळीला चिटकत नाही. बघा मी मोदकाला कशा शेप केलेला आहे. अशा प्रकारे मोदकाला शेप करून आपण मोदक एकीकडे करून घेऊ आणि मग नंतर त्याला 15 मिनटं भांड्यामध्ये वाफवायला ठेवू.
15 मिनटं मोदक वाफवल्यानंतर आपण जाळी भांड्याच्या बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे मोदक आपले ओव्हरकुक होणार नाहीत आणि असेचसे मऊ लुसलुशीत राहतील. एक कपड्याच्या साहाय्याने मी जाळी बाजूला काढून घेत आहे. आता मोदक थोडेसे गार होऊ द्यायचे. लगेच गरम गरम हात लावायचा नाही, नाहीतर ते तुटूसुद्धा शकतात. मग थोडेसे थंड झाल्यावर आपण ते एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. अशा प्रकारे गुलकंदचे मोदक बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. आणि या संकष्टी चतुर्थीला हे गुलकंद मोदक नक्की करून पहा. थँक्यू सो मच.